थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. आपण सन्मान करूया व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांक रोख रक्कम बक्षीस जी मात्र आम्हाला लाभलेली आहे ती आदरणीय आमच्या व्यासपीठावरती मंचावरती श्री रोशनजी नारायण बजागे, त्याचप्रमाणे हरिचंद्र नकुल बजागे, प्रोपायटर बागेश्वर बालाजी इंटरप्राइजेसचे त्यांचं इथं स्वागत केलं जातोय. याच दरम्यान विक्की बजागे या वांद्रे संघाचे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं सन्मान करूया व्यासपीठावरती आणि त्यांना शुभेच्छा आपण या स्पर्धेसाठी देऊया. याचप्रमाणे जी मायेची शाळा या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं आहे ते आमचे आदरणीय जिवलग मित्र मंथनजी बजागे यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे जे सन्मान चिन्ह मात्र आम्हाला लाभलेले आहे ते आदरणीय काळूराम केशव वाकडे यांच्याकडनं एक सुंदर ट्रॉफीज आम्हाला मात्र त्यांनी दिलेला आहे सन्मान चिन्हाची. त्याचप्रमाणे दीपेश पार्टोले आणि वासुदेव पार्टोले यांना विनंती असाल पण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. यांच्या माध्यमातून तुलसीचं रोपटं ते मात्र स्पॉन्सर केलेलं आहे. एक चांगली संकल्पना आहे दीपराज, कारण का आम्ही भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो परंतु झाडे लावा आणि झाडे जगवा ही संकल्पना खूप कमी पाहायला मिळते. त्या मी विनंती करतोय रोशनजी नारायण बजागे साहेबांना आपण यायचंय पुढे आपल्या इथे सन्मान केला जातो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. या पुढे या रोशन. या स्पर्धेचे एक आठवण भेट आपण पुढच्या वर्षी स्पर्धा डायरेक्ट पाहणार आहोत. तोपर्यंत एक वर्ष रोशन आपण आपल्या आठवणीमध्ये राहील हे सन्मान चिन्ह. स्क्रीनवरती आपण पाहू शकता वांद्रे गावचे समाजसेवक आदरणीय रोशनजी नारायण बजागे. मित्रांनो आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्याचप्रमाणे विजयजी बजागे साहेबांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक रोख रक्कम कॅश प्राइज मात्र ते आम्हाला लाभलेलं आहे त्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. अजयजी विजय बजागे याचे आपण पुढे आपला सुद्धा इथं मात्र सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून केलं जातो. या संघाचे कॅप्टन विक्की बजागे यांच्या मित्रांनो जाऊया मॅच कडे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. खूप मोठा सामना इथं मात्र आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 हे भव्य दिव्य पर्व तिसरे पर्व मध्ये इथे मात्र ही स्पर्धा पदार्पण केली जातोय आणि सुरुवात झालेला आहे या सामन्याला. दिगंबर कुणाल आणि त्याच्या सोबतीला बबल्या. स्ट्राईकला कुणाल आहे. दिगंबरने सुरुवात खूप चांगली केली. 3 षटकाचा सामना. टॉस जिंकल्यानंतर नक्की चर्चा झाली आमच्या टॉस बॉक्स मध्ये. दीपक सुतार सर होते तिथे, त्यांनी सांगितले त्यांचा आवाज सुद्धा खूप चांगला आपण ऐकत होते टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही मित्रांनो स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजस भोईर या स्पर्धेचे फाउंडर मानेरेचे आहेत. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून छायाचित्र टिपलं जातोय. त्याचप्रमाणे कॅमेरामॅन सचिन नीरज साळुंके यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करूया. संध्याकाळचं सत्र मित्र सर्वांचं पुन्हा एकदा शब्दामध्ये मी स्वागत करतोय. आमच्याकडे वेळ नाही. जाऊ नाऊ बॅक टू क्रिकेट जिथे मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे नक्कीच चुकीचा अनुमान लावला आणि बॅटची एज लागली होती. एक धाव मात्र मिळतोय बॅटिंग करत असणाऱ्या चेंज द गेम चोदरपडा बी संघाला. मागील सामना जर दीपराज बघितला तर मला असं वाटतंय का वांद्रे संघाने तो सामना आपला हातातून गमावला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. जर का तो झेल सोडला नसता तर कदाचित वांद्रे संघ आपलं तिकीट कन्फर्म करू शकला असता या चौथ्या फेरीसाठी. पुढचा बॉल लॉप करायचा होता. बॅटची लिडिंग एज. पंचांचा बोट आकाशामध्ये आणि पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच बॅटिंग करत असणाऱ्या
अजून एक सन्मान करूया आमच्या व्यासपीठावरती आदरणीय निशांत पाटील आणि शौर्य जाधव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी स्नॅक्स आणि पाण्याचे बॉटल स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचा इथं मात्र सन्मान केला जातोय साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते. या पण पुढे निशांतजी पाटील त्याचप्रमाणे शौर्य जाधव या वांद्रे गावातील समाजसेवक आहेत. त्यांचं इथं मान सन्मान केला जातो या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. प्रत्येकाचा सन्मान हे दीपराज खूप महत्त्वाचं असते, कारण मान सन्मान देणं प्रत्येक हे मान्यवरांचं अतिथी देवो भव अशी आपण नेहमीच म्हणत असतो या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि ती मात्र इथं मान्यवरांची मांदी आलेला आहे. आज पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला खूप भरपूर मोठ्या संख्येने मोठे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. काही हरकत नाही, जाऊया मॅच कडे. नाव बॅक टू क्रिकेट. पहिलाच बॉल किरण पाटीलचा तर माफ करा दिगंबर होता, असं वाटलं की मला षटक समाप्त झालेलं आहे, परंतु काही हरकत नाही. स्वतः कॅप्टन पारी खेळत असताना आणि तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तर दीपराज 3 वेळा टॉस जिंकलाय दिगंबरने. काय लकी कॅप्टन आहे. 9100 एकविरा स्पोर्ट्स आवाज संघाचा. आणि स्वतः कॅप्टन पहिल्या षटकासाठी मात्र येतोय. आणि गोलंदाजी काय केली जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावा झालेल्या आहेत 3. 2 गडी बाद झालेला आहे. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय चौदरपाडा बी संघ. या अडचणीमधून मात्र काढावं लागेल दोन्ही फलंदाजांना. बबल्या आणि नॉस्टेकेनला फलंदाज. बबल्या स्ट्राईकला, नॉस्टेकेनला फलंदाज आपण पाहतोय हेमंत. परंतु किरण पाटील दुसऱ्या बाजूला, आज ज्याच्या नावावर मात्र इतिहास राहिला टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये, तो किरण पाटील. पहिलाच बॉल बाईकच्या रूपाने डिक्लेअर झोन मध्ये जात असताना मात्र 1 धाव मेडेनवर, ज्याच्या नावावर आज मात्र कारनामा केला आणि 5 चेंडूमध्ये 5 गडी बाद केले. तर माझे किरण पाटील, कॉस्ट्रल ऑफ भिवंडी एक्सप्रेस ज्या नावाने मात्र ओळखला जातं त्या किरण पाटीलला आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप महत्वाचा सामना आहे. परफेक्ट यॉर्कर टाकला होता. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघा किती छान आहे किरण पाटीलचं. आणि ही सर वॉल काय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा होती तिथे नक्कीच, परंतु सुरक्षित प्रॉपिंग क्रीच वरती फलंदाज पोहोचतोय आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या चौदरपाडा टीमला. धावा झालेल्या 6. या आकड्यावरती 2 गडी लवकर बाद गमावले चौदरपाडा बी संघाने. सामना खूप महत्वाचा दीपराज. आपण जर बघितलं ते सामन्यामध्ये तशी बॅटिंग करावी लागेल चौदरपाडा टीमला. लेग स्टंपला चेंडू सोडून दिलाय बबल्याने. पंच दोन्ही समांतर करतायत, आमच्याकडे बोलतात हा चेंडू मात्र वाईट असेल. खूप वेळानंतर किरण पाटीलच्या या षटकामध्ये वाईट चेंडू पाहायला मिळाले. तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. प्रत्येक गोलंदाज व्हेरिएशन बघा त्यांच्यामध्ये किती छान आहे. अचूकता आहे, कल्पकता आहे, भेदकता आहे. आणि तशा प्रकारची मात्र गोलंदाजी सावध संघाकडनं केली जातोय. स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, LBW चे अपील उचलून धरलेला आहे आणि स्ट्रॉंग अपील इथे मात्र किरण पाटीलच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद होतोय चौदरपाडा बी संघाचा. कसा मिडल स्टंप वरती पकडलाय LBWच्या माध्यमातून आणि पंचांनी मात्र आउट घोषित केलेला आहे. 3रा धक्का लागतोय चौदरपाडा बी संघाला. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ उत्तम उदाहरण इथं मात्र पेश करत असताना वांद्रेकर चषक 2026च्या या हंगामामध्ये क्रिकेटचा महासंग्राम मित्रांनो आपल्याला 4 दिवस या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्येत 7 झालेला आहे आणि 3 गडी बाद झालेला आहे. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला जात असताना मात्र चौदरपाडा बी संघ खूप वेगाने रिलीज केला होता चेंडू. हीच तर ओळख आहे किरण पाटीलची. पूर्णपणे बॅकफुट वरती गेला आहे चौदरपाडा बी संघ आणि इथनं मात्र मोठे फटक्यांची नित्यंत गरज आहे चौदरपाडा संघाला. तसे फटके मारेल का आपण बघितला. नवीन फलंदाज
नशीब, वा, नावातच नशीब आहे. आणि नशीब तसं मात्र बघावं लागतील आपल्याला. डायरेक्ट हिट केला होता किरण पाटीलने, पंचांकडे मागणी केली होती. एसटी रक्षणच्या मागे, एसटीच्या मागे होता का हा मात्र धावचीच्या रूपाने बाद होता, परंतु नाही, खेळपट्टीवरती पोहोचलेला आहे फलंदाज. डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. शांत क्रिकेट आणि संयमी क्रिकेट संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने धारदार गोलंदाजी केली जातोय. किरण पाटीलचा हा चेंडू थोडीशी उचली घेतोय, एस्टनच्या मागे चोख कामगिरी बजावली जाते आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अशा रीतीने दुसरा षटक समाप्त झालाय मैदानावरती. फक्त 4 धावा खर्च करतोय. दिगंबरच्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 2 गडी बाद. त्याच्यानंतर किरण पाटीलच्या या षटकामध्ये 4 धावा. जर का दीपराज बघितलं तर गोलंदाजी खूप चांगली केली जाते, जबरदस्त गोलंदाजी असे म्हणावे लागेल. पूर्णपणे जखडून बांधून ठेवलेला आहे चोदरपाडा बीज संघाला. मागील सामन्यामध्ये शेवटपर्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये मला असं वाटतंय की एकतर्फी सामना होईल का असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. परंतु क्रिकेट आहे, हा क्रिकेट असा आहे दीपराज की सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. कदाचित शेवटचा स्लोगिंगवरचा षटक आहे, या षटकामध्ये जर का 15-20 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोअर इथं होऊ शकतो. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे तसं क्रिकेटमध्ये तर मनोरंजन, आणि तो मनोरंजन मात्र पाहायला मिळेल. निखिल पाटील किरण पाटीलचे सख्खे बंधू आहेत आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी केली जातोय निखिल पाटीलच्या माध्यमातून सुद्धा. ज्याप्रमाणे किरण पाटीलने गोलंदाजी हाताळली आज पूर्णपणे या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या नावाचा बोलबाला राहिला. पहिलाच डॉट बॉल पाहायला मिळतोय, शरीरावर आदळला जातोय, परंतु नाही, 1 धाव मिळेल. यस, लेग बाईकच्या रूपाने 1 धाव मात्र मिळते चोदरपाडा संघाला. एकेरी दुहेरी धावांनी चालणार नाही, कारण का मोठ्या धावांचा एक मोठा डोंगर रचावा लागेल. समोर संघ सावाद, आपली नावाची दहशत दरारा मात्र कायम ठेवलेला. आज शॉर्ट पिच चेंडू होता, हुक केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही आणि एक सोपा जेल टिपलाय मिड विकेटला. फलंदाज बाद. याच्यासाठी ना चौका छक्का मारला ना तर नितीन पाटील यांच्याकडून 500 रुपये. म्हणजे चौका मारू का छक्का मारू. साहिल सुतार आलेला आहे नवीन फलंदाज. जर का षटकार किंवा चौकार मारला तर साहिल सुतारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लावण्यात आलेलं आहे निशांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. चौकार किंवा षटकार कुठल्याही प्रकारचा असो, परंतु मारावा लागेलच दीपराज, कारण का आता मात्र पूर्णपणे हा संघ बॅकफूट वरती जाताना आपल्याला पाहायला मिळतो. धावा फक्त झालेल्या आहेत 9 आणि तिसरा षटक मार्गच आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. निखिल पाटीलने काय गोलंदाजी केलेला, वाखान्य जोगी गोलंदाजी म्हणावे लागेल. 3 चेंडू आतापर्यंत 2 धावा फक्त खर्च करतोय, 1 गडी बाद केलाय. निखिल पाटीलची सुद्धा तेवढी तारीफ करावी लागेल. क्या बात आहे. आम्हाला इथे सूचना येत आहेत आमच्या पॅनल मध्ये. सावध संघ जर का क्वालिफाय झाली तर सावधगावचे उद्योगपती करंजी म्हात्रे यांच्याकडनं आज धाब्यावरती त्यांना पार्टी असेल. वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. सावधगावचे उद्योगपती आदरणीय करंजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आज जर का सावध संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये तर त्यांच्यासाठी एक मेजवानी असेल आज पार्टीची. वेलकम, मोस्ट वेलकम करंजी म्हात्रे साहेब, अभिनंदन आपले. डॉट चेंडू येतोय, 10 धावा झालेल्या आहेत. असं वाटतं की लो स्कोरिंग सामना होईल. खूप चांगली गोलंदाजी केली जाते सावध संघाकडनं. प्रत्येक गोलंदाज आज मात्र प्रभावित करतोय आज या संपूर्ण स्पर्धेसाठी. फक्त बॅट हरपली जाते, चेंडूवरती खास नियंत्रण नाही, नजर नाही, आणि मात्र पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल या पारीमधला पहिल्या इनिंगचा.
मात्र एखादा षटकाराची गरज असेल चोदरपाडा टीमला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर गतीचा चेंडू टाकला होता निखिल पाटीलने. अंतिम चेंडू डॉट. धावा झाल्या आहेत 10 पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर. स्क्रीनवरती आपण लेखाजोगा पाहूया मित्रांनो, ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 4 गडी बाद झाले. प्रथम बॅटिंग करत असताना चेंज द गेम व चोदरपाडा बी संघ आणि 11 धावा बनवायच्या आहेत. त्यावेळीस या पण दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा पण कशा रीतीने या धावा चेस होतात ते आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा कॉमेंटर बॉक्स मध्ये ऐकूया दीपक सुतारेचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच, धन्यवाद. स्वागत सर्वांचं आई गावदेवी वांद्रे आयोजित वांद्रेकर चषक 2026 तिसरे पर्व आणि पहिला दिवस. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी 9100 एकविरा सावा टीमला फक्त 11 धावांची गरज आहे. आणि आता मागचा सामना जो झाला होता तो चौदरपाडा आणि वांद्र्यामध्ये, वांद्रे संघ देखील म्हणत असेल की बरं झालं बाबा आम्ही पुढे गेलो नाही, तर आमची देखील हीच परिस्थिती झाली असती. तोंडातून घास त्यांच्या खेचून घेतला चौदरपाडा टीमने. एका बॉलमध्ये ती 1 धावेची गरज असताना तो सामना जिंकला. 11 धावांची गरज आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर येत असताना फक्त 11 धावांची गरज. 3 ओव्हरमध्ये काय जबरदस्त प्रभावित केलं सर्व गोलंदाजाने. पहिले षटक 3 धावा 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये कॉट्रेल ऑफ भिवंडी किरण पाटीलने 4 धावा 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 5 धावा 1 विकेट. ऑल इंडिया डीप मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाब्याने खातं ओपन झाले साबाद टीमचं. आता फक्त 10 धाबांची गरज 18 बॉलमध्ये, कारण पहिलाच बॉल वाईड आलाय. तेजस ओव्हर द विकेटने अकुट टप्पा शॉट ऑन पुल खेळलाय. कंट्रोल पुल शॉट मिड विकेट कडे पाठवलंय. डीप मधून बॉल जाईल
बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येतोय क्वार्टर ऑफ बेवंडी किरण पाटीलच्या माध्यमातून. सामना देखील 2च ओव्हरमध्ये साबाद टीमने फिनिश केला होता. हा सामना एकाच ओव्हरमध्ये जाईल. स्कूप केलाय, बॉल हवे, चुकी केली आहे किरण पाटीलने. विकेटचं पतन. पहिला झटका लागलाय साबाद टीमला. फलंदाज बाद किरण पाटील. इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न किरण पाटीलचा. 5 वर पहिला झटका लागले. अजूनही 6 धावांची गरज आहे. किरण पाटील हे देखील माहित होतं की मागे फाईन स्टॉप झोन जो आहे तो डिक्लेअर झोन मध्ये आहे. त्यांनी स्कूप करण्याचा प्रयत्न केला, फटका फसला तिथे. 5 वर पहिला गडी बाद. 6 धावांची फक्त आवश्यकता आहे साबाद टीमला सामना जिंकण्यासाठी. दोन बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. एक चौकार या ओव्हरमध्ये आलाय. तेजसचा बॉल नवीन बॅटरसाठी. लेग स्टंपवर गतीने टाकलाय. क्लीन बोल्ड केले. हिट झाल्यानंतर बेल्स उडाली होती. सुरुवातीला वाटलं बॅटची कट आहे का, परंतु इथे विकेटचं पतन. दुसरा झटका लागला साबाद टीमला. 5 या धावसंख्येवर आता 6 धावांची आवश्यकता आहे. यातील विजेता संघ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल आणि ती लढाई पाहायला मिळेल सोरगाव बीच्या विपक्षामध्ये. औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये एवढंच मानावं लागेल, कारण का अजूनही जर आपण विचार केला तर 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये फक्त 6 धावांची गरज आहे. आज संपूर्ण दिवस वांद्रे गावातील ग्रामस्थ मंडळ क्रिकेट प्रेमी सातत्याने या स्पर्धेमध्ये भेट देत असताना त्यांचे देखील धन्यवाद की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. नवीन बॅटर दिगंबर निहाल आलेत. दिगंबर बाद झालेत. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर टोला. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स प्राप्त झाला. हा बॉल डॉट पाहायला मिळाला. गोलंदाज तेजस टीमचे कॅप्टन आहेत. मागच्या मॅच मध्ये विजयानंतर त्यांनी खूपच चांगली चर्चा केली. हिटमॅन ऑफ साबाद नेहाल. गोलंदाजांचे हाल करणारा नेहाल आता आलाय. 14 बॉलमध्ये 6 धावांची गरज. हिटमॅनला शांत ठेवले गेले. फुटवर्क नाही, अगदी स्थिर जागेवरून शॉर्ट ऑफ पुल करण्याचा तो प्रयत्न करतोय. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि बॅटरकडे फुटवर्कची आवश्यकता असते. 6 धावांची गरज. मागील 2 बॉलचा विचार केला तर 2 बॉल डॉट आले विकेट गेल्यानंतर. शेवटचा बॉल तेजसचा हिटमॅनसाठी. लेग स्टंप उद्ध्वस्त. क्लीन बॉल. दुसरी विकेट तेजसच्या खात्यामध्ये. यष्ट्या दाखवल्या नेहालने आणि त्याचे हाल केले. ती यष्टी वाकवली गोलंदाज तेजसने. लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका, कारण यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गेले 3. धावसंख्या 5 वर. 6 धावांची गरज. 12 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर जयेश दलवे आलेत. जेडी जयदीप भोंडिवलीला देखील जेडीला शापूरच्या जेडीला देखील आपण ISPL मध्ये पाहणार आहोत. शापूरमधील एकमेव खेळाडू की ज्याचे ISPL मध्ये निवड झाली. भिवंडी तालुक्याचा विचार केला तर एवन पवन गोरसेचा पवन घेणे. प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार असतील. प्रिन्स ऑफ भिवंडी खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. त्यानंतर आमचे भाचे पहारे गावचे अंडर 90चा एक खेळाडू हिमांशू पाटील. आणि त्यानंतर वंडरबॉय भिवंडी
जेपी जयेश पाटील हे 5 खेळाडू तुम्हाला ISPL पर्व सीझन 3 मध्ये भारत देशातील सर्वाधिक मोठी टेनिस स्पर्धेमध्ये कोलकाता टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचा अभिमान, शेरेकरांचा स्वाभिमान, शाहरुखपूर तालुक्यातील शेरे गावातील मिस्टर IPL ओमकार तालमाले असे दिग्गज खेळाडू होता या ठाणे जिल्ह्यातून घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. जाऊ मॅचकडे. 12 बॉलमध्ये फक्त 6 धावांची गरज साबाद टीमला. नवीन गोलंदाज स्ट्राईकला अक्षय. पहिला बॉल अक्षयसाठी दुसऱ्या ओव्हरचा बॅकफुटला जात असताना कट केलाय, परंतु चांगला झेल. वाह, काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला स्लिप मध्ये. अजून एक विकेटचं पतन. झटका लागलाय. 11 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये आणि पहिल्या 7 बॉलमध्ये विकेट गेले 4. टीमची धावसंख्या स्थिरवली ती 5 वर आणि झेल स्लिप मध्ये चांगला पकडला. अक्षय देखील गोल्डन डकचा शिकार ठरलाय. नवीन बॅटर 6व्या क्रमांकाचा निखिल. 11 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न 18 बॉलमध्ये सौदरपडा बी टीमचा पाहायला मिळतोय. दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा समोर उडवलाय, लॉफ करून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय निखिलने आणि मॅच समाप्त झाली. सामना जिंकलाय 9100 एकविरस फूट साबाद टीमने.